आजच्या शपथविधी सोहळ्यानिमित्तानं आझाद मैदान परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेले आहेत। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना निमंत्रण देण्यात आलंय। शपथविधीची निमंत्रण पत्रिका ही मिळालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर आज भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले। हे बदल उद्या दुपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू असतील। यावेळी आझाद मैदान परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहन पालिकेने केले। शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर 5000 पोलीस तैनात असतील। 2 दंगल नियंत्रण पथकं, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं सुद्धा तैनात असतील। 4 ते 4,500 पोलीस अंमलदारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी अहिल्यानगरचे आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना निमंत्रण मिळाले। हिवरे बाजार गावामध्ये जलसंधारणाच्या कामांसाठी पोपटराव यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। शपथविधीसाठी पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रण देण्यात आले। महाविकास आघाडी आज राज्यभर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीनं हा आरोप केलाय। या विरोधात महाविकास आघाडीनं राज्यभर आंदोलन पुकारलंय। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत। महायुतीमधील अनेक आमदारांना मंत्री बनवण्याची उत्सुकता लागलेली आहे। अशामध्येच भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस चौकामध्ये आमदार परिणय फुके यांचे पालकमंत्री पदाचे बॅनर झळकले। दादाच भंडाऱ्याचे पालकमंत्री असा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत। भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती मिळते। 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे, तर 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडेल। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरनं जेईई ॲडव्हान्स 2025 परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। यानुसार जेईई ॲडव्हान्स परीक्षा ही 18 मे 2025 ला होणार आहे। या परीक्षेला जवळपास 1,80,000 उमेदवार बसण्याची शक्यता आहे। राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं मोफत शिक्षण योजना लागू केली आहे आणि यानुसार सीईटी सेलकडून राबवण्यात आलेल्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलीच्या प्रवेशांचा टक्का वाढलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुलींचा प्रवेश हे 44,000 वाढलेले आहेत। सेंद्रिय अन्न पदार्थांच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे। देशातून सेंद्रिय अन्न पदार्थांच्या निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे। यंदा डिसेंबर अखेर 2,63,000 टन सेंद्रिय अन्न पदार्थांची निर्यात झाली आहे। मुंबई मेट्रो मार्गिकेवरील अस्वच्छ आणि असुविधा असलेल्या टॉयलेट्सची तक्रार आता मोबाईल ॲपद्वारे नोंदवता येणार आहे। यासाठी महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं MMMOCL टॉयलेट सेवा हे ॲप सुरू केलेलं आहे। यावर अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 या मार्गिकेवरील 30 स्थानकांच्या टॉयलेट्सची माहिती देण्यात आली आहे। महिलांसाठी कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समित्यांची स्थापना करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत। यामुळे महिलांना तक्रारी करता येणं सोपं जाईल असं न्यायालयानं म्हटलंय। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये 660 मेगावॅट नव्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे। लवकरच या प्रकल्पाची चाचणी होणार आहे। मार्च 2025 पर्यंत या नव्या प्रकल्पातून व्यावसायिक वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे। राज्यातील 9 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आजपासून 7 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेली आहे। या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील थंडी गायब झालेली आहे। राज्यभरातलं कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। 8 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा हळूहळू थंडी परतणार असल्याचा अंदाज आहे।
मुंबईतील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला गेलेला आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. मात्र मुंबईच्या किमान तापमानामध्ये अवघ्या 3 दिवसांमध्ये 7.7 अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणामध्ये सातत्यानं घट होत असल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे. राज्यात राजधानीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक 211 म्हणजेच मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला आहे. पुण्यामध्ये वाहतुकीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये 23 बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले, तर 9,05,846 बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 24 कोटी 90 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये उघड्यावर घाण करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलकडून धडक कारवाई केली जाते. गेल्या 7 महिन्यांमध्ये तब्बल 3 कोटी 35 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये उघड्यावर थुंकणं, शौच करणं तसंच इतर प्रकारे घाण करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील अनरसूल इथल्या पेशानं रिक्षा चालक असलेल्या कलाकारानं 1068 मक्यांच्या दाण्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना सांगलीच्या कुंडलमध्ये क्रांती अग्रणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी J.D. बापू लाड यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. जात निर्मूलनाची भाषा करण्याऐवजी जातीभेद नष्ट करण्यासाठी संविधानामध्येच व्यवस्था केली पाहिजे असं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी केलेलं आहे. जातीभेद नष्ट करून जाती टिकवण्यासाठी नवा पर्याय शोधला पाहिजे असंही ते म्हणाले. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेची उत्साहामध्ये सांगता झालेली आहे. 2 ते 5 डिसेंबरच्या कालावधीमध्ये या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कुस्ती, बॉक्सिंग, जुडो त्याचबरोबर खो खो, वेट लिफ्टिंग यासह इतर खेळांमध्ये पोलीस दलातील 126 खेळाडूंनी सहभाग घेतला. कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. या ठिकाणी नागरिकांना बसण्याची सोय नसल्यामुळे तासनतास त्यांना उभं राहावं लागतंय. यामुळे पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव इथल्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांनी रुग्णालय परिसरामध्ये ठिय्या मांडला होता. यानंतर डॉक्टरांची तात्काळ बदली करण्यात आली. बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर आता अतिधोकादायक ठरत आहे. अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणानं बाटलीबंद पाण्याला हाय रिस्क फूड कॅटेगरीमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलाय. प्राधिकरणानं घेतलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातून हे पाणी दर्जाहीन असल्याचं स्पष्ट झालंय. बदलापूर शहरातील काद्रप रिंग रोडवर सध्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते. या रस्त्यावर कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसत आहेत. हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती सध्या पसरली आहे.